HV देसाई आय हॉस्पिटल हे देशातील अग्रगण्य टर्शरी आय केअर संस्थांपैकी एक आहे, तर शंकरा आय फाउंडेशन ही भारतातील अंधत्व निर्मूलनासाठी कार्यरत असणारी प्रतिष्ठित धर्मादाय संस्था आहे। या संयुक्त उपक्रमांतर्गत खेड बार्शी रोड परिसरातील 2 एकर जागेत आधुनिक सुविधा असलेले प्रशस्त नेत्र रुग्णालय उभारले जात आहे। BPL कार्ड धारकांना येथे मोफत उपचार मिळणार असून या 2 संस्थांच्या सहकार्याने आधीच सोलापुरात तब्बल 1100 पेक्षा अधिक नेत्र शस्त्रक्रिया पार पडल्याची माहितीही देण्यात आली। या हॉस्पिटलसाठी विविध सामाजिक संस्थांनी मोठा हातभार लावला असून येत्या 25 नोव्हेंबर रोजी या अत्याधुनिक नेत्रचिकित्सा रुग्णालयाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे। कार्यकारी संचालक परवेज बिलीमोरिया, वैद्यकीय संचालक राहुल देशपांडे तसेच रेश्मा मेहता यांनीही या उपक्रमाची विस्तृत माहिती पत्रकार परिषदेत दिली। फार आनंद आहे की आम्ही सोलापूरमध्ये एक मोठी चांगली आय हॉस्पिटल उभी केलेली आहे। त्याचं इनॉग्रेशन आम्ही करणार आहे आणि इनॉग्रेशन करताना आमचं ते वास्तू झाल्यानंतर आम्ही आजपर्यंत 1100 सर्जरी तर ऑलरेडी फ्री केलेली आहे आणि त्या हिशोबाने आम्हाला सोलापूरकरांचं सहकार मिळणार आहे। तर त्या हिशोबाने आम्ही चांगलं काम वाढवत जाऊ, ती आम्हाला सगळ्याला एक कॉन्फिडन्स आहे की आम्ही ते करू शकू। माझ्या वडिलांच्या नावाने हे हॉस्पिटल चालू केलेले आहे आणि गेले 20 वर्ष मी या हॉस्पिटलशी ब्लाइंडमॅन असोसिएशनशी संबंधित आहे आणि तिथलं काम देखील आम्ही करतच असतो। त्यात सोलापूरचा माझा जुना संबंध असल्यामुळे वडिलांच्या नावाने काहीतरी व्हावं अशी इच्छा होती, त्यामुळे आम्ही हे हॉस्पिटल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे चांगलं चालणार आहे याची मला खात्री आहे। कारण आजपर्यंत माझा अनुभव आणि एकंदर आमची कार्य करायची पद्धत याबाबत आम्ही कॉन्फिडंट आहोत। आम्हाला त्याचे नक्कीच आम्ही चांगलं सक्सेसफुल होऊ। डॉक्टर राहुल देशपांडे, चीफ मेडिकल डायरेक्टर, HV देसाई आय हॉस्पिटल पुणे आणि सोलापूर। आम्ही इथे मेनली मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे लार्ज प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या आधुनिक पद्धतीच्या लेन्सेस घालून करणार आहे आणि पुढच्या फेजमध्ये जसं रेटिनल सर्जरीज, पिरळेपणाच्या सर्जरीज, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, कॉर्नियावर डिसीजेस त्याच्या ऑपरेशन्स अशा प्रकारचे हे आम्ही पुढं काम वाढवणार आहे। पण मेनली पहिल्या टप्प्यामध्ये मोतीबिंदूवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे, कारण डोळ्यामध्ये जर पाहिलं तर 80% हा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असतो लोकांचा, तो आधी आपण आणि गोरगरीब जनतेसाठी हे मेन हॉस्पिटल आहे। आपल्याला मेन रूरल एरियामध्ये ज्यांना गरज पाहिजे आणि ज्यांना आधुनिक ट्रीटमेंट पाहिजे अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आपण या हॉस्पिटलमध्ये घेणार आहे। ते मेन एम ऑब्जेक्टिव्ह आपलं या संस्थेचं आहे। तर त्याच्यासाठी आम्ही स्टेट ऑफ आर्ट कॅटरॅक्ट सर्जरीकडे पहिल्या वर्षी तरी आम्ही हे कॉन्सन्ट्रेट करू। बाकीच्या जे सर्व्हिसेस आहेत आपल्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहे, ते आपण पुणे सोलापूर काय फार लांब नाही, 3 तासात माणूस येतो। तर आपण हे सगळे पेशंट्स पुण्याला पण ट्रान्सफर करून आपण शस्त्रक्रिया करू हायर लेवलची आणि पुढे वर्षाच्या 1-2 वर्षांनी बाकीच्या सर्व्हिसेस पण आपण या हॉस्पिटलमध्ये इथे सुरू करायचा आपला उपक्रम आहे।